हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 65. आद्या संग्राम आणि अंजलीसाठी ब्रेकफास्ट घेऊन आली. पीप पीप मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज आला. आद्याच्या हातून नाश्ता न घेताच अंजलीने बाहेर पळाली, तिच्यासोबत राजसुद्धा. कोण आहे बरं? कारमध्ये कोण लपलंय हे राजला दिसतच नव्हतं. तो स्वतःशीच पुटपुटला. कोण आहे रे राज? आद्याने राजला विचारलं. कोण आहे काही माहिती नाही, पण कोणीतरी आहे, राज उत्तरला. अर्णव रेड्डीची गाडी होती ती. अर्णव गाडीतून बाहेर येत नाही हे बघून एखाद्या चुंबकाप्रमाणे अंजली त्याच्या गाडीच्या दिशेने ओढली गेली. अंजली कारजवळ येताच कारचा दरवाजा उघडला गेला. केसांची बट कानामागे टाकत अंजलीने कारमध्ये डोकावून पाहिले. अंगावर काळ्या रंगाचं ब्लेझर, डोळ्यांवर गॉगल आणि हातात न्यूजपेपर अशा ऐटीत तो बसला होता. त्याला तिथे बघून अंजलीला खरं तर भीती वाटू लागली होती. अंजली आपल्याला बघते हे बघून हातातील न्यूजपेपरची घडी त्याने खाली ठेवली. डोळ्यांवरील गॉगल त्याने बाजूला केला आणि तिच्याकडे पाहिले. राज पळतच अंजलीजवळ आला. गाडीत कोण बसलंय हे तो पाहू लागला. हॅलो, माय नेम इज राज. कोण हवंय तुम्हाला? राजने अर्णव रेड्डीला विचारलं. हीच जी तुझ्या मागे उभी आहे, अर्णव उत्तरला. राजने मागे वळून अंजलीकडे पाहिले. तुमचे पाहुणे आमच्या इथे का आले? राजने अंजलीला प्रश्न केला. अंजली मात्र वेगळ्याच तंद्रीत हरवून गेली होती. अर्णवच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची ह्याचा विचार ती करत होती. संग्रामने शिट्टी वाजवली. सगळ्यांनी त्या दिशेने पाहिले. हातात शिऱ्याची प्लेट घेऊन तो अंजलीकडे बघतच होता. भिंतीला टेकून एका पायावर उभा राहत शिऱ्याचा आस्वाद तो घेत होता. मोठे पप्पा, ह्या मम्मीचे पाहुणे आहेत. इथे का आलेत कुणास ठाऊक. एकतर घरी जागा नाही, ह्यांना कुठे ठेवायचं आता? राज बडबड करतच आला. त्या भोळ्या जीवाला भरपूर प्रश्न पडलेले असतात. पळतच तो संग्रामकडे आला. संग्रामच्या नजरेत एक वेगळ्याच प्रकारचा अंगार भरला होता. हळूहळू कपाळावरील शिरा देखील त्याच्या तांदल्या जाऊ लागल्या होत्या. अंजलीने त्याच्यावर नजर फिरवली आणि ती गाडीत जाऊन बसली. अंजली गाडीत बसताच गाडी तिथून निघून गेली. गाडी तिथून दिसेनाशी होईपर्यंत संग्राम त्या गाडीला बघत राहिला. मिश्किलपणे तो हसला, कारण जशी गाडी तिथून गेली तशीच ती परतसुद्धा येणार होती ह्याची खात्री त्याला होती. गाडी परत येईपर्यंत तो तिथेच उभा राहून शिरा खाऊ लागला. आद्या सानिध्याला उचलून घेऊ संग्राम जवळ आली आणि म्हणाली, भाई, मी हिला घेऊन गार्डनला जाते एक्सरसाइज करायला. संग्रामने तिच्याकडून सानिध्याला काढून घेतलं. आम्ही घेऊन जातो, राजला तयार कर. आम्ही त्याला शाळेत सोडून येतोय, संग्राम तिला म्हणाला. आम्ही तयार आहोत, राज म्हणाला. संग्राम, आद्या आणि छकुली मंद पापण्यांची हालचाल करत राजकडे पाहू लागली. चुकीचं बोललो काय मी? आजीसाहेबांनी असं बोलायला शिकवलं होतं, राज भोळेपणाचे भाव चेहऱ्यावर आणतच म्हणाला. असंच बोलत जायचं, एकदम भारी बोलला तू. संग्रामने त्याचे गाल ओढले. मम्मी गेली काय? छकुलीने विचारलं. जशी गेली आहे तशी परत येईल आणि तुझ्याकडून एक्सरसाइजसुद्धा तीच करून घेईल, संग्राम म्हणाला. त्या गेल्या पण त्यांचा नाश्ता तसाच राहिला, आद्या म्हणाली. तसं पण तिला शिरा नाही आवडत. राज शेठ, गाडीची किल्ली घेऊन या आणि गाडीत जाऊन बसा. आज गाडी तुम्हीच चालवणार आहात, संग्राम राजला अहोजाहो करतच म्हणाला. स्वतःची तयारी त्याने केली. सोफ्यावर असलेली अंजलीची पर्स त्याने सोबत घेतली आणि ते थेट तो गाडीत जाऊन बसला. छकुली आणि राज आधीपासूनच गाडीत बसून होते. घाईंग घाईंग. राज ड्रायव्हर सीटवर बसून होता. बंद गाडीचे स्टेअरिंग हलवत तोंडातून आवाज काढत तो होता. पीप पीप पीप. मध्येच छकुली तोंडाचा हॉर्न वाजवून त्याला साथ देत होती. ब्रेक आणि क्लचपर्यंत पाय पोहोचवण्याचा अधूनमधून त्याचा प्रयत्न चालूच होता. संग्रामचं बोलणं त्याने खूपच मनावर घेतलं होतं. एवढं ड्राईव्ह करून गाडी अजून इथेच? आम्हाला तर वाटलं तू थेट तुझी स्कूल गाठली असशील, आत डोकावतच संग्राम म्हणाला. असं कसं पोहोचणार? माझे पाय खालपर्यंत पोहोचत नाहीत, मी कशी गाडी ड्राईव्ह करू? राजने तोंड पाडतच विचारलं. आम्ही असताना एवढं टेन्शन का घेत आहेत, म्हणत संग्रामने राजला मांडीवर घेतलं. मोठे पप्पा, आम्हाला पण गाडी चालवायची, छकुली म्हणाली. तू फक्त पप्पा बोलायचं त्यांना, काल आईने शिकवलं ना तुला,
जोपर्यंत तू नीटपणे पप्पा बोलत नाही तोपर्यंत ते तुला गाडी नाही शिकवणार. राज छकुलीला राग दाखवतच म्हणाला. संग्रामला आश्चर्याचा धक्का बसला. पण आपल्याला छकुलीने फक्त पप्पा बोलावं ह्यासाठी आद्या आणि राजचा सुरू असलेला प्रयत्न बघून तो आतल्या आत थोडा सुखावला होता. तुझ्या आईने काय शिकवलं हिला? संग्रामने त्याला विचारलं. पप्पा बोलायला आणि त्या तुमच्या अंजूला मम्मी बोलायला, राज म्हणाला. तू अंजू काय बोलतो रे? संग्रामने विचारलं. राजने पटकन जीभच चावली. चुकून, सॉरी, तो उत्तरला. त्यानंतर छकुलीचा डायलॉग ठरलेला असतो हे संग्रामचं पाठ झालं असतं. तिचा तो विथ एक्सप्रेशनवाला डायलॉगची झलक बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तो उत्सुक झालेला होता. ओ गॉल, हा मुलगा सगळं चुकूनच कळतो, डोक्यावर हात मारून घेतच छकुली म्हणाली. तसं संग्रामला पण हसू आलं. उशीर होतोय शाळेत जायला, राज म्हणाला. मोठे पप्पा, तुम्हाला फक्त पप्पा बोललं तर आवडेल काय? छकुलीने विचारलं. खूप म्हणजे खूप आवडेल ग चिमणे, छकुलीच्या गालावर ओठ टेकवतच संग्राम तिला म्हणाला. मग मी पप्पाच म्हणेल, मला पण गाली चालवायची पप्पा. छकुलीने असं म्हणताच संग्राम तिच्याकडे बघतच राहिला. आतून इतका खुश झाला होता की खूप वर्षांनी आज मनसोक्त तो हसला. एकटक तो छकुलीला बघतच राहिला. ओठांवर एक वेगळंच स्मित त्याच्या उमटलं होतं. पप्पा, तिने त्याच्या हाताला धरत त्याला लागलेली तंद्री दूर केली. जो शाळेत जाणार तोच गाडी ड्राईव्ह करायला बसतो, राज म्हणाला. असं नसतं, छकुली म्हणाली. असंच असतं, विचार मोठ्या पप्पांना, राज म्हणाला. ह्याला शाळेत सोडू, हा शाळेत गेला तर तूच असणार ना गाडीत, मग तूच चालव गाडी. आमची चिमणी समजूतदार आहे, संग्राम तिला समजावतच म्हणाला. चिमणी खरंच समजूतदार आहे, ती मला फक्त गाडी ड्राईव्ह करताना बघणार, हो ना ग चिमणे, राज संग्रामची नक्कल उतरवतच म्हणाला. संग्रामने हसत राजचे गाल ओढले. तू पक्का राजकारणी आहेस रे, आम्हाला खूप आवडतोस तू. तसं राज लाजला. हा लाजताना मत्त दिसतो ना, छकुलीने विचारलं. एकदम भारी आयटम आहे हा, चुकून सिद्धराजजवळ गेला, आमच्याजवळ असताना तर इतक्यात मुख्यमंत्री झाला असता हा, संग्राम हसतच म्हणाला. ते काय असतं, राजने त्याला विचारलं. तुझ्या नावाप्रमाणे संपूर्ण राज्यावर राज करता येईल, तू बोलशील तसं सगळं घडेल, माझं ऐकशील तर तू मुख्यमंत्री बनच, काय बोलतोस, संग्रामने त्याला विचारलं. थोडा विचार करून नंतर सांगतो तुम्हाला, राज त्याला म्हणाला. विसरू नकोस, आठवणीने सांग तुझं उत्तर, आपण बघूयात काही होतंय का तुझं ते, आम्हाला आमच्या लेवलचं कोणीतरी पाहिजे आहे, तू एकदम परफेक्ट वाटतोस आम्हाला. राजला चण्याच्या झाडावर चढवण्याचं काम संग्राम करत होता. संग्रामने गाडी स्टार्ट केली. गाडी खरं तर तोच चालवत होता, पण राजला असं भासवत होता की गाडी राज चालवतोय. गाडी सोसायटीच्या गेटबाहेर पडणार तोच समोरून अर्णव रेड्डीची गाडी येऊन उभी राहिली. अंजलीची आद्याच्या घरी राहिलेली बॅग घ्यायला तो खरं तर आला होता. सोसायटीचा गेट छोटा असल्यामुळे एकतर संग्रामने तरी गाडी मागे घेणं गरजेचं होतं, नाहीतर अर्णवच्या गाडीने तरी मागे जाणं गरजेचं होतं. राज मोठमोठ्याने हॉर्न दाबू लागला, पण समोरून गाडी काही हटत नव्हती. गाडी अजिबात मागे घ्यायची नाही असा हुकूम अर्णवने ड्रायव्हरला दिला होता. ओ गॉड, हा ड्रायव्हर गाडी मागे घेतच नाही, मला पक्का लेट होणार आज स्कूलमध्ये जायला, त्या ट्रॅफिक असणार, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. आपण गाडी मागे घेऊया, संग्रामने विचारलं. ही माझी सोसायटी आहे, मी गाडी मागे घेणार नाही, राज उत्तरला. वा मेरे शेर, राजची पाठ थोपटतच संग्राम म्हणाला. राजने खिडकीची काच खाली केली. खिडकीबाहेर स्वतःचं तोंड त्याने काढलं. गाडी चालवताना एक वेगळाच ॲटिट्यूड त्याच्यात आला होता. गाडी मागे घ्या, चाफेकळी गोलाकार फिरवत ड्रायव्हरला गाडी मागे घ्यायला तो सांगत होता. समोरचा ड्रायव्हर गाडी मागे घ्यायला काही तयार नव्हता. चिमणे, तू पण दम दे, बघू तुला घाबरतात काय, संग्राम म्हणाला. तीच सगळ्यांना घाबरते, तिला कोण कसं घाबरेल, राज म्हणाला. घाबरतील रे चिमणे, रागात दम दे बघू, संग्राम म्हणाला. गाली मागे घ्या, छकुलीने खिडकीबाहेर डोकं काढलं आणि मोठ्यानेच ओरडली. अर्णव प्लीज गाडी मागे घे, निदान माझ्या चिमणीसाठी तरी, अंजली अर्णवला समजावण्याचं काम करत होती. गाडीबाहेर डोकावणाऱ्या छकुलीवर त्याने एक नजर टाकली आणि एक नजर त्याने अंजलीवर टाकली. डोकं खरं तर रागाने पेटून उठलं होतं त्याचं, पण स्वतःला शांत केलं त्याने. हीच ती संधी जी साधून आपण अंजलीच्या मनात घर निर्माण करू शकतो, असा विचार तो मनात करू लागला. मागे घे गाडी,
अर्णवने गाडीवर हुकूम सोडला. ड्रायव्हरने गाडी मागे घेतली. बघितलं आमच्या चिमणीला कसे घाबरले ते, संग्राम म्हणाला. संग्राम खरं तर छकुलीच्या मार्गे फासे फेकण्याचं काम करत होता. राजला मात्र मानसिक धक्का बसला होता. छकुली गाडीला गाडी बोलली तरी समोरच्याला कसं कळलं? काहीतरी शिक आमच्या चिमणीकडून, संग्राम त्याला म्हणाला. राजने डोळे अजूनही मोठेच ठेवले होते आणि हो म्हणून मान डोलवली. त्यांना हिची भाषा कशी कळली असणार? तो ड्रायव्हर पण हिच्याचसारखं बोलत असणार काय? राजने आश्चर्यचकितच होत विचारलं. तिची मम्मी बसली रे त्या गाडीत, तिला तिची भाषा कळणार नाही असं होईल का? संग्राम त्याला म्हणाला. ते मला खलच घाबरले, छकुलीने सुद्धा डोळे मोठे ठेवतच विचारलं. हो ग चिमणी, असं स्ट्रॉंग राहायचं, संग्राम म्हणाला आणि त्याने गाडी बाहेर घेतली. गाडी बाहेर घेऊन त्याने अर्णव रेड्डीच्या गाडी बाहेरच थांबवली. गाडीत खूप खास व्यक्ती बसली, जिच्यावर आम्ही जीवापलीकडे प्रेम करतो म्हणून. फक्त म्हणूनच आम्ही गाडी फक्त इथे थांबवली. नेक्स्ट टाईम आमच्या समोर अशी गाडी थांबवून आम्हाला मागे करण्याचा प्रयत्न केला ना, तर आमची कार तुझ्या कारला मागे करून मगच पुढे जाईल. पुढे जे होईल त्याची पर्वा आम्ही नाही करत. सांग आतमध्ये बसलेल्या रेड्याला. ह्या संग्राम पेशवेशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली आहे त्याने. आमच्या मागे कुत्र्यासारखं फिरवत राहणार आम्ही त्याला. हे चॅलेंज आहे ह्या संग्राम पेशवेचं. संग्राम म्हणाला तसं समोरील गाडीची काच खाली झाली. अर्णव रागाने लालबुंद झाला होता. त्याने चेहरा बाहेर काढला. संग्रामला काही बोलायला तो जाणार, तोच संग्रामने गाडी अशा पद्धतीने वळवली की खड्ड्यात असलेल्या चिखलात संग्रामच्या गाडीचा चाक रुतला. संग्रामने गाडी मागे घेतच पुन्हा गाडीचं चाक त्या खड्ड्यात रुतवलं. सगळा चिखल अर्णव रेड्डीच्या तोंडावर उडाला. यू ब्लडी! अर्णव पुढे काही बोलणार, पण संग्रामने त्याला स्मित देत गाडीची काच वर घेतली. चिखलात माखलेला त्याचा तो चेहरा बघून राज आणि छकुली मात्र खिदीखिदी हसू लागले. मज्जा आली म्हणत संग्रामला राजने हायफाय दिलं. पप्पा मला पण मज्जा आली म्हणत राजचं बघून छकुलीने पण संग्रामला हायफाय दिलं. तिघांची एक प्रकारे टीमच झाली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर संग्राम दोघांनाही थोडं बिघडवण्याचं काम करत होता. साईड मिररमधून गाडी बाहेर उतरलेल्या अर्णवला बघण्याचं काम संग्राम करत होता. संग्रामने अर्णवचा केलेला अवतार बघता अंजलीसुद्धा गाडी बाहेर आली. गाडीत असलेल्या बाटलीतील पाणी ती अर्णवला देत ती त्याला शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. हिंमत कशी झाली त्याची माझ्यासोबत असं वागण्याची? अर्णव रागाने लालबुंद झाला होता. आत्तापर्यंत त्याच्यासोबत असं वागण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. हिंमत करणार आणि हिंमतवाला बनण्याचा प्रयत्न फक्त संग्रामने केला होता. आय किल हिम. अर्णव रागाने पेटून उठलेला. अर्णव कूल डाऊन, अंजली त्याला शांत करतच म्हणाली. कसा कूल डाऊन होऊ? माझी फियांसी मध्यरात्री मला कॉल करून त्याच्या नावाचा जप ऐकवते. दुसऱ्या दिवशी तिला कॉल करतोय तर फोन स्विच ऑफ असतो. आदल्या दिवशी तिला हे सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी मी तिला तिच्या क्लिनिकमध्ये सोडायला येईल, तरीही ती तिच्या एक्स हजबंडच्या घरी असते. हे सगळं कळल्यावर मी शांत बसू असं तुला वाटतंय? अर्णवने रागातच विचारलं. अंजलीचे डोळे मोठे झाले. ती विचार करू लागली. आपण अर्णवला कधी फोन करायला गेलो? ती विचारांच्या धंदरीत असताना अर्णवने रागातच तिचा हात कोपर पकडला आणि तिला जवळ ओढत स्वतःच्या नजरेसमोर धरले. काहीतरी बोल. तू अशी शांत बसून माझ्याकडे बघत राहिलीस की अजून त्रास होईल मला, अर्णव म्हणाला. मी तुला कधी फोन केला? अंजलीने विचारलं. अर्णवने खिशातून फोन काढला. सगळ्यात आधी तर रिसीव्ह नंबरमध्ये आलेला तिचा नंबर त्याने तिला दाखवला. नंतर फोन करून ती काय बोलली हे तिला ऐकवण्यासाठी त्याने कॉल रेकॉर्डिंग चालू केली. मादक स्वरात तिची सॅगी नावाचा चालू असलेला जप त्याने तिलाच ऐकवला. ते ऐकून ती खजील झाली. अपराधी नजरेने ती अर्णवकडे पाहू लागली. काल रात्री मी तुला घरी सोडून गेल्यावर तू त्याला भेटलीस ना? अर्णवने विचारलं. अंजली पुरती गोंधळून गेली होती. काल संग्रामसोबत केलेला रोमांस आठवून अंगावर शहारे आले होते तिच्या. डोकं धरत ती स्वतःला शांत करू लागली. नाही बोलायला गेलं तरी चुकीचं पाऊल तिच्याकडून पडलं गेलं होतं. आय एम सॉरी, डोळ्यातून पाणी काढत ती म्हणाली. स्वतःची बॅग आणायला ती पुन्हा आद्याच्या घरी आली, पण बॅग तर संग्राम घेऊन गेला हे आद्याकडून तिला कळलं. तसं ती पुन्हा अर्णवकडे आली. वेअर इज युअर बॅग? अर्णवने तिला विचारलं. तो घेऊन गेला. मला माझी बॅग हवी आहे. तो राजला सोडायला शाळेत गेला आहे. तिथून तो छकुलीला एक्सरसाइज करायला घेऊन गार्डनमध्ये येईल. आपण गार्डनमध्ये बसून त्याचा वेट करूयात, अंजली म्हणाली. तुझ्या त्या बॅगसाठी तू त्याचं माणसाचा वेट करत बसणार? बॅगचं अख्खं दुकान मी तुझ्यासाठी विकत घेईल, अर्णव म्हणाला. माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यात.
मोबाईल, क्लिनिकमधील माझ्या कॅबिनची किल्लीसुद्धा त्याच्यातच आहे. मला ती बॅग हवी आहे, अंजली म्हणाली. अर्णवचा नाईलाज होता. दोघेही गाडीत येऊन बसले. अर्णव खूप वेळ शांत बसला होता. अंजली डोकं धरून गाडीच्या सीटवर टेकून होती. डोक्यात फक्त कालचे क्षण होते. अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ ओढले. ती त्याच्या छातीवर डोकं टेकून रडू लागली. आय एम सॉरी. मला माहीत नाही मला काल रात्री काय झालं होतं ते. मी त्या व्यक्तीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते पण पुन्हा त्याच्याजवळ ओढली जाते. त्यात माझी चिमणी, तिची ओढ लागली आहे मला. मला थोडा वेळ हवा आहे आपलं हे नातं ॲक्सेप्ट करायला. मी तुला आधी हो बोलली पण तेव्हा संग्राम माझ्यासमोर नव्हता. पूर्णपणे विसरून गेलेली मी त्याला. पण आता तो आला आहे. त्यात माझा आणि त्याचा डिवोर्स नाही झाला आहे. तो मला डिवोर्स नाही देणार. तो डिवोर्स देत नाही तोपर्यंत आपलं लग्न होणारच नाही. आणि आता प्रश्न फक्त डिवोर्स मिळवण्याचा नाही आहे तर माझ्या चिमणीचा पण आहे. माझी चिमणी जिवंत आहे आणि ती मला हवी आहे. संग्रामचा राग मी तिच्यावर नाही काढू शकत, अंजली म्हणाली. डिवोर्स झाला तर ती आपल्यासोबतच राहणार ना. आई असल्याच्या नात्याने तिची कस्टडी कोर्ट तुझ्याकडेच सोपवेल. त्याच्याकडून डिवोर्स कसा घ्यायचा हे आपण बघूयात, अर्णव म्हणाला. अर्णवच्या शातीर दिमागात खूप काही सुरू होतं. अंजलीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तो तिला शांत करू लागला. गाडी एका पार्कजवळ येऊन थांबली, जिथे छकुली एक्सरसाइज करायला जायची. दोघेही त्या पार्कमध्ये दिसत नव्हते. याचा अर्थ ते दोघे राजला शाळेत सोडून आले नाहीत असा अंदाज अंजलीने व्यक्त केला. भरपूर वेळाने संग्रामची गाडी तिथे येताना अंजलीला दिसली. संग्राम छकुलीसोबत गाडीबाहेर पडला. तो गाडीबाहेर पडताच ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. माझी पर्स दे, अंजली म्हणाली. ओ गॉल, ती पर्स तर पप्पांनी लाज जवळ ठेवली. त्यांना वाटलं तू कूलमध्ये येशील. तुला पलत कूलमध्ये जावं लागेल, छकुली म्हणाली. संग्रामने मुद्दामून असं काहीतरी केलं होतं ह्याचा अंदाज अंजलीला आला होता. पण छकुलीसमोर ती शांत बसून राहिली. अर्णव संग्रामसमोर आला. त्याच्याकडे बघतच त्याने अंजलीच्या कमरेभोवताली हात टाकत तिला त्याच्यापासून थोडं लांब नेलं. त्याच्यासोबत डायव्होर्सबद्दल बोलून बघ, तो काय ऐकतोय का ते, अर्णव म्हणाला. असं चिमणीसमोर मी ह्याविषयी त्याच्यासोबत नाही बोलू शकत, अंजली म्हणाली. अंजलीच्या ह्या उत्तराने अर्णवचा चेहराच पडला. मग काल रात्री जेव्हा तो एकटा होता तेव्हा विचारायचं ना, अर्णव रागातच म्हणाला. अंजली मान खाली घालून होती. अर्णवने असं बोलून तिला हर्ट केलं होतं खरं तर. मी खूप प्रेम करतोय तुझ्यावर म्हणून तुला मी माफ केलंय, पण माझ्या प्रेमाचा असा गैरफायदा नको घेऊस. महिन्याभरात त्याच्याकडून डिवोर्स घे, नाहीतर आपण हवं तर असंच जर्मनला जाऊ. त्याचं काय करायचं हे तू माझ्यावर सोड, अर्णव म्हणाला. कदाचित तू ही गोष्ट विसरतोयस की मला घाबरत घाबरत जगणं आणि मारामारी करणं ह्या सर्व गोष्टी आवडत नाहीत, म्हणून मी सॅगीपासून लांब झाली. जर तू सुद्धा त्याच गोष्टी करणार असशील तर आपण आत्ता ह्या क्षणापासून लांब झालेलं बरं, अंजली स्पष्टपणे अर्णवला म्हणाली. अर्णवने अंजलीचा हातकोपर धरत तिला जवळ ओढलं. सारखं सारखं लांब जाण्याच्या गोष्टी का करतेस तू, तिच्या अगदी नजरेत नजर रोखून धरतच त्याने तिला प्रश्न केला. अर्णव, स्टॉप दिस. रस्त्यात तमाशा करतोयस तू सगळं तेच करतोयस जे तो करायचा. तू तसाच वागतोयस जसं तो वागायचा. मला हे सगळं नको आहे, म्हणत अंजलीने त्याला झिडकारलं आणि ती तिथून संग्रामच्या दिशेने जाऊ लागली. पण संग्राम तिथे नव्हता. अंजली, वेट. अर्णव बोलण्याआधीच ती खरं तर थांबली होती, कारण संग्राम आणि छकुली तिथे नव्हते जिथे ती त्यांना शेवटचं बघितलं होतं. सैरभर नजर आजूबाजूला फिरवत तिने विचारलं, कुठे गेला हा? थेट ती पार्कमध्ये शिरली. चटई अंथरून त्यावर संग्राम आणि छकुली बसलेली तिला दिसले. संग्राम छकुलीकडून एक्सरसाइज करून घेत होता. अंजली दुरूनच त्याचं जे काही सुरू आहे ते बघत होती. सोबत अर्णव देखील होताच. तिच्याकडून एक्सरसाइज करून घेण्याची पद्धत थोडी त्याची चुकीची होती. सॅगी, तू चुकीच्या पद्धतीने एक्सरसाइज करून घेतोस तिच्याकडून. अशाने त्रास होईल तिला. मी आध्याला शिकवलंय तसंच करायचं. ऑपरेशन झालं तिचं. तिच्या बाबतीत जर सिन्सिअर बनता येत नसेल तर नको बनूस, पण रिस्पॉन्सिबल तरी बन, रागातच ती म्हणाली. तिचं असं राग करणं खरं तर योग्य होतं. संग्रामचा हात पकडत तिने त्याला बाजूला केलं आणि ती छकुलीकडून एक्सरसाइज करून घेऊ लागली. जमेल तशी पायाची हालचाल छकुली करत होती. संग्राम दुरूनच दोघींना बघत बसला होता. दोघींना घेऊन एक वेगळाच स्वप्न तो रंगवत होता. खरं तर खूप आधीच त्याने दोघींना घेऊन स्वप्न पाहिली होती. तिचं स्वप्न थोड्या वेगळ्या पद्धतीने रंगवून तो त्या क्षणात जगत होता. नको स्वप्न बघूस, ती पूर्ण होणार नाहीत, भारदस्त आवाज संग्रामच्या कानी पडला. कड कड. अंग ताणून त्याने हाडं मोडली. त्यानंतर ऐटीतच पायावर पाय ठेवून तो बसला. एक नजर अंजलीवर फिरवून अर्णवने सुद्धा स्वतःचं शरीर ताणलं. मान लेफ्ट राईट करत त्याने मानेतून कडकड आवाज काढला. दोघेही एकमेकांना अगदी तोडीस तोड होते.
स्वतःच्या बायकोला पोहोचवून दुसऱ्याच्या बायकोला कसलं रे पटवतो तू? दिसायला आमच्यापेक्षा हँडसम तर नाहीस आणि तसं बघायला गेलं तर वाईट पण नाही. अशा मुली मागे लागतील तुझ्या. तू कुठे सेकंड हँडच्या फांद्यात पडतोयस? फ्रेश पीस उचल मार्केटमधून. उगाच आपण दोघे डिशुम करणार, मग अंजुना तुझी होणार ना आमची होणार. त्यापेक्षा आमच्याकडे एक स्पेशल ऑफर आहे तुझ्यासाठी. पण तुझ्यात हिंमत नाही रे मी दिलेली ऑफर ॲक्सेप्ट करायला. कारण प्रश्न 50 कोटी रुपयांचा आहे. एवढी अमाऊंट जमा करणं तुझ्यासारख्या बिझनेसमॅनसाठी भरपूर अवघड आहे. जाऊ दे, विषय सोड. संग्राम अर्णव रेड्डीला उकसवतच म्हणाला. तू मला काय समजतो रे? अर्णवने दात चावतच विचारलं. आधार कार्डवर जे तुझं नाव आहे तेच. पहिली बायको काही वेगळ्या शिवाय वगैरे देऊन बोलवायची का तुला? तसं असेल तर बिंदास शेअर कर, संग्राम म्हणाला. अर्णव गालातल्या गालात हसला. त्याचं ते हसणं खरं तर वरवरचं होतं. वादविवाद करण्यासाठी संग्राम आपल्याला उकसवतोय हे त्याला कळलं होतं. म्हणूनच शांत राहणं त्याने पसंत केलं. नाही बोलायला गेलं तरी हाडाचा बिझनेसमॅन होता तो. 50 कोटी तुझ्यासारख्यासाठी अवघड आहेत, माझ्यासाठी पाणी कम, अर्णव म्हणाला. नहीं, यह नहीं हो सकता. भगवान के लिए कह दो कि यह सब झूठ है. दोन्ही हात कानापाशी घट्ट धरत खोटे खोटे रडवे भाव चेहऱ्यावर आणत संग्राम म्हणाला. मला एक नाही कळत, अंजली तुझ्यासारख्याच्या प्रेमात कशी पडली? अर्णव म्हणाला. हिरोईन हिरोच्याच प्रेमात पडते रे. आम्हाला फक्त 3 दिवस लागलेले तिला पटवायला, संग्राम म्हणाला. तेव्हा तुझं खरं रूप तिला माहिती नव्हतं म्हणून पटली रे. आता 3 महिने जरी तुला दिले तरी ती पटणार नाही. तिची स्वप्न बघणं सोडून दे, अर्णव म्हणाला. आम्हाला 3 दिवसच पुरे आहेत तिला पुन्हा पटवायला. आय थिंक ते सुद्धा जास्त होतील, संग्राम म्हणाला. अर्णव हसू लागला. तो इतका हसत होता की डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं त्याच्या. आम्ही तुला आमची डील सांगण्याआधीच तू वेडा झालास, संग्राम त्याला चिडवतच म्हणाला. तुझा स्वतःवर असणारा ओव्हर कॉन्फिडन्स बघून हसू आलं रे, अर्णव त्याला म्हणाला. हा फक्त कॉन्फिडन्स होता रे. आमचा ओव्हर कॉन्फिडन्स बोलशील तर आम्ही ह्या 3 दिवसात तिच्यासोबत लग्नसुद्धा करून दाखवू, अर्णवला टशन देतच संग्राम म्हणाला. पोट धरून हसणारा अर्णव आता मात्र शांत झाला होता. आता हस, हा 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 हा, संग्राम अर्णवची नक्कल उतरवतच म्हणाला. तुझी डील काय आहे, अर्णवने त्याला विचारलं. क्रमशः काय डील असेल संग्रामची कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.